टाइम्स मध्ये आपलं स्वागत। 18 एप्रिल व 19 एप्रिल 2026 रोजी राधाकृष्ण मंदिर बणदेरी पाटील वाडी या मंडणगड जिल्ह्यात रत्नागिरी येथे गुरुदिन महोत्सवानिमित्त ग्रंथराज श्रीमंत ज्ञानेश्वरीच्या 9व्या व 12व्या अध्यायाचे सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परमपूज्य धर्मभूषण गुरुवर्य श्री लक्ष्मण महाराज मालुसरे, पोलादपूर, शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य व मंडणगड तालुका प्रमुख श्री प्रतापदादा घोसाळकर, पंचायत समिती सदस्य श्री अनिल राटाटे, शिवसेना विभाग प्रमुख श्री इरफान बुरुमकर, दवंडे साहेब, कुंभारवाडी अध्यक्ष राजू पंदिरकर, समाजसेवक श्री होडबे साहेब, पाटीलवाडी सुपुत्र श्री अनंत कोबनाक गुरुजी असे असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मयुरी कोबनाक यांनी केले आणि संत सेवा मंडळ पाटीलवाडी यांचा 8वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात दुमदुमून केला। कार्यकारी संपादक दीपक भोगल यांची रिपोर्ट। आदरणीय अस्मिताताई केंद्रे मॅडम, जिल्हा परिषद अध्यक्षा, आमच्या तालुक्याचा बहुमान आणि योग्य दादांची प्रेरणा यांच्या माध्यमातून हे तालुक्याला प्रथमच बहुमान मिळालेला आहे। मी गृहराज्यमंत्री योग्य दादा कदम साहेब आणि अस्मिताताई केंद्रे संपूर्ण टीम सह स्वागत करतो। असे या गावचे सुपुत्र कोबनाक सर यांचं सुद्धा पाटीलवाडी संप्रदायाच्या मागे यथोचित सन्मान। वारकरी संप्रदाय याची घडी कशी असते, ती कशी बसवावी लागते ही जवळून आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून याची गोडी लागते। आज दादांच्या माध्यमातून विकासाची कामही होत आहेत आणि दादांनी माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे, जी विकासात्मक आणि जिल्ह्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे, ती आपल्या सगळ्यांच्या साथीनं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्ती मिळो अशी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना करते। आणि आपण आम्हाला इथे बोलावलं, आम्हाला सन्मानित केलं आणि आमचा आदर सन्मान केला, त्याबद्दल सर्व संयोजकांना धन्यवाद देते आणि पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर आपण आमचा या ठिकाणी आदर सत्कार केला आणि त्याचबरोबर आम्हाला महाराजांचा आशीर्वाद देखील घेण्याचा योग मिळाला। त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। गेली वर्षानुवर्ष आपला हा कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाचा आनंद असाच वर्षानुवर्ष द्विगुणित व्हावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतात। आज संत सेवा जे वारकरी संप्रदाय जो आहे, वारकरी संप्रदाय हा टिकला पाहिजे। जर वारकरी संप्रदाय टिकला तर आपला हिंदू धर्म टिकेल आणि हिंदू धर्म टिकायचा असेल तर महाराजांसारखे जे आपले धर्मगुरू ज्यांना आपण मानू शकतो, ज्यांचं आपल्याला नेहमीच समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, समाजामध्ये सध्या जी मगाशी आमच्या बाईंनी सांगितलं की समाज आज वेगळ्या वळणावर चाललेला आहे। 21वे शतक आपण पार केलं म्हणजे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स। नमस्कार।